रक्ताचं पाणी केलंय. तर नेते बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत. शिवसेना मोठी करण्या, शिशिर शिंदे बघा तिकडे आहेत, त्यांनी तर पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून ते कुठलं स्टेडियम, वानखेडे स्टेडियम खोदून टाकलं, जेलमध्ये पण गेले. असे किती आहेत लोक जेलमध्ये गेले, जेल भोगली. काही लोकांची हत्या झाल्या. बाळासाहेबांसोबत काम केलेले नेते इकडे आहेत. शिवसेना अशीच मोठी झाली नाही. रक्ताचं पाणी, तुळशी पत्र घरावर ठेवले लोकांनी, तेव्हा शिवसेना मोठी झाली. तुम्ही तर आले आयत्या पिठावर, काय म्हणतो आपण, त्याही नीट मारता आल्या नाही. आणि म्हणून मी सांगेन, असा कुठला पक्षाचा प्रमुख असतो की आपल्यात नेत्याचा पान उतारा करायचा, कारस्थान करायचं. जे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून व्यासपीठावरून खाली उतरायला लावलं. कुणाचं कारस्थान, कुणाचं कारस्थान? त्यांचं घर जाळायला माणसं पाठवली, ही कुणाचं कारस्थान? ज्याला सांगितलं तो आपल्या बरोबर आहे. ते म्हणतो मला असं हे सांगितलं. मी रामदासबाईंना सांगितलं षण्मुखानंदमध्ये येऊ नका, तुमचाही मनोहर पंत करायचा प्रयत्न इकडे चालू आहे. त्यांचा देखील अशाच प्रकारचा अपमान करण्याचा कारस्थान त्यांनी केलं. गजाभाऊ इकडे बसलेले आहेत, त्यांना किती वेळा परत पाठवलं तेही त्यांना माहिती आहे. याच लोकांनी शिवसेना मोठी केली. हेच लोक बाळासाहेबांच्या खांदा लावून काम करत होते. आज नारायण राणे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, काय मागितलं होतं त्यांनी? काय त्यांचं तुम्हाला त्रास होता? का त्यांना घालवलं? बाळासाहेबांच्या मनात नव्हतं. पण जे दरबारी राजकारण करणारे, कानामध्ये भुंगा करणारे, या लोकांनी सांगितलं. त्यामुळे एक इन्सिक्युरिटी, आपल्या नेतृत्वावर स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे. जर आपला कार्यकर्ता मोठा असेल, होत असेल, तर नेत्याला अभिमान पाहिजे. का घालवले यांना तुम्ही? का घालवले? जे एखादा चांगला भाषण करायला लागला तर त्याचं भाषण कट करायला लागले. इथं गुलाबराव पाटील बसले, त्यांना त्यांचा चांगला अनुभव आहे. रामदास भाई, अनेक नाव आहेत. आपला माणूस जर चांगलं वक्तृत्व आहे, चांगलं नेतृत्व सिद्ध करू शकतो, तर पक्ष नेतृत्वाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तरच तो पक्ष मोठा होतो. असा पक्ष मोठा होत नाही. 2-4 टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा नाही होत. मी स्वतः बोललोय, मी जाहीरपणे सांगतो, मी स्वतः बोललोय. जेव्हा मला सांगितलं मी कुठला तरी काय निवडणूक जिंकली का काहीतरी केलं होतं, तसे अनेक कार्यक्रम मी करत असतो, केले होते. मला म्हणाले असे 3-4 एकनाथ शिंदे पाहिजे. मी म्हणालो असं नाही, तुम्हाला असे एकनाथ शिंदे नाही, ताकदीचे कार्यकर्ते या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तयार करायला पाहिजे. त्यांना बळ दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तर शिवसेना मोठी होईल. तुम्ही आलेख बघा, आलेख बघा. आपले जेवढे नेते शिवसेना सोडून गेले, हे शिवसेना सोडून फक्त आणि फक्त कुणामुळे गेले? गजाभाऊला माहित आहे. हे सगळे जर आपल्यामध्ये असते तर आपल्याला शिवसेनेची सत्ता अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये आली असती. परंतु ते तुम्हाला नको होतं, ते तुम्हाला नको होतं. आणि म्हणून
एकेकाचं खच्चीकरण करायचं, घाणेरडं राजकारण करायचं, झुंजवायचे लोकांना एक दुसऱ्याला, असा पक्ष नेता मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. मी स्वतः सांगितलं, युती करा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. आपण युती करा, झालेली चूक आपण सुधारूया. त्यांनी केली, आपण केली, झालं गेलं विसरून जा. मग सांगा, जर युती केली असती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला असता का? नाही. पण माझी प्रामाणिक भावना होती, या महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते बदलायला पाहिजे. त्यावेळेस मला सांगितलं, हो आपण विचार करूया. 5 वेळा मी सांगितलं. केसरकरही प्रयत्न करत होते. केसरकर मला एकदा म्हणाले, तुमचं काय मत आहे? मी बोलो, बिलकुल आपण या मार्गाने जाऊ, आपण प्रयत्न करू. मी 5 वेळा त्यांना सांगितलं. मला शेवटला त्यांनी काय सांगितलं? मला म्हणाले, पुढची जी काय 2.5-3 वर्ष जी आहेत ती आपल्याला देतील का? मी म्हणालो, एवढा तर अधिकार माझ्याकडे बोलण्याचा नाही. म्हणजे 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. खालची शिवसेना, शिवसैनिक खच्ची झाले, काही झालं, वाट लागली तरी चालेल. खुर्चीत बसायचं. पण जी खुर्चीत बसलेत त्याचे 4ही पाय तर मजबूत पाहिजे. शेख चिल्ली सारखं झाडावर बसूनच फांदी तोडायची आणि नंतर मुंगेरीलालचे स्वप्ने पाहायचे. हे सगळं काम कसलं आहे? असलं घाणेरडं राजकारण मी आयुष्यामध्ये माझ्या पाहिलं नाही. आणि पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राला देखील मागे पाडलं. धृतराष्ट्रात ना का? तुम्ही शंभूराज देसाई कुठं आहेत? शंभूराज देसाई इकडं आहेत. जेव्हा आम्ही गडचिरोलीमध्ये काम करत होतो, गडचिरोलीमध्ये पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला मायनिंगचा कारखाना चालू करता येणार नाही, नक्षलवादामध्ये पोलीस आणि जनता मरेल. मी म्हणालो, नक्षलवाद मोठे का सरकार मोठं? तुम्ही जर तयार नसाल तर हा एकनाथ शिंदे गडचिरोली सुरजागडमध्ये जाऊन कारखाना चालू करेल. चालू केला, 10,000 लोकांना काम मिळतंय. आणखी 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट करतो स्टील इंडस्ट्री. त्याच्यात